UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय 2 दिवसात घोषित करणार, फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105 तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मबियाचं जागा वाटप जवळपास पूर्ण, 7 आणि 8-9 तारखेला या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। घटक पक्षांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। मुंबई दौऱ्यात अमित शहांची शिंदे आणि अजितदादांसोबत स्वतंत्र बैठक, जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75 तर दादा गट 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारी। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा, कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना तर उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो, अजितदादांचे आमदार देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यानं संताप, तर वक्तव्य 2019च्या शेतकरी मेळाव्यातील असल्याचं भुयारांचं स्पष्टीकरण। कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांविरोधात विधानसभा लढण्याच्या तयारी, दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा, कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात, दोन्ही ठिकाणी कामं करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक, भुजबळांची टीका। उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंची पत्रकार परिषद। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका, नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगावसह 8 जागा द्या, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जरांगेंना मदत करणाऱ्या 50 उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, मात्र शरद पवार गट निशाणावर तर आम्ही कोणाच्या नावानं थुंकत नाही म्हणत जरांगेंचा पलटवार। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल, रात्रीच्या कसारा आणि कर्जत लोकल लवकर सुटणार, तर CSMT वरून सुटणाऱ्या 22 लोकल दादरवरून सोडण्यात येणार। मुंबईत पावसाला दडी मारताच तापमानात वाढ, काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता वातावरणात कोरडं राहणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कमध्ये वाढ, 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।